जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल एडिटर संचय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ मित्रांनो ट्रेंडिंग मराठी सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने पटापट व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी बिटबुक मार्क प्रिसीट आणि शिकेपीठ प्रिसीट ते दोन्ही प्रिसीट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसीटला ओपन करा. बिटमार्क प्रिसीटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ग्रुप आणि काहीशी इथं रेक्टँगल आणि ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक करून. तर बघू शकता मी एक करून इथनं अनहाईड करून घेत आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं अनहाईड करून घेतलेलं आहे. स्टार्टिंगला जायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बघू शकता ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतलेलं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथं 20% ठेवायचे करेक्ट. बघू शकता मी इथं 20% ठेवलेली आहे करेक्ट. 20-19 मी तर करेक्ट 20% तुम्हाला इथं ठेवून दाखवतो. 20% ठेवलेले आहे. आता ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची जी लेअर इथनं दिसेल ती डिलीट करा फोटोची लेअरला. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आता आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तोच फोटो आपल्याला इथं ॲड करायचा आहे. फोटोला व्यवस्थितरित्या इथं रेक्टँगलमध्ये इथं सेट करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बघू शकता आणि व्यवस्थितरित्या असं प्रॉपर आपल्याला इथं रेक्टँगलमध्ये इथं फोटो सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. बघू शकता आपल्याला इथं प्रॉपर असा फोटो आपण सेट केलेला आहे. नेक्स्ट बिटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथं 20% ठेवायचे आहे. प्रत्येक फोटोची आपल्याला इथं 20% ठेवायचे आहे. फोटोला लॉंग प्रेस करायचा आहे आणि ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बघू शकता इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. ग्रुप 2वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. जो आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तोच फोटो आपल्याला इथं रेक्टँगलमध्ये इथं ॲड करायचा आहे. तर बघू शकता मी इथं ॲड केलेला आहे. बॅक यायचं आहे. बघू शकता इथं व्यवस्थितरित्या आपल्या इथं प्रॉपर असा फोटो इथं सेट झालेला आहे. उरलेल्या 2 ग्रुपमध्ये मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. बघू शकता मी इथनं पटकन फोटो ॲड करून घेतो. मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा.
तर बघू शकता मित्रांनो ग्रुपमध्ये आपण दुसरा इथं फोटो ॲड केलेला आहे. तर मी तोच फोटो इथनं पटकन इथनं ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता झालेला आहे आपला 3 नंबरचा फोटो आपण इथं ॲड केलेला आहे. तर व्यवस्थितरित्या मी इथं असा फोटो इथं ॲड केलेला आहे. लास्टचा फोटो मी पटकन इथनं ॲड करून घेतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथं 20% ठेवायची आहे. बघू शकता मी इथं 20% ठेवलेली आहे. ग्रुप 4वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. फोटोला बॅक यायचा आहे. बघू शकता आपण 4 ग्रुपमध्ये इथं फोटो ॲड केलेले आहेत. करेक्ट मित्रांनो आपल्याला 3 सेकंद जायचं आहे. इथे बघू शकता मी इथं 5 लेअर दिलेले आहेत फोटोच्या. त्या 5ही लेअरमध्ये एक एक करून आपल्याला इथं फोटो ॲड करायचा आहे. तर मी फोटो कसे ॲड करायचे सांगतो. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. फोटो 1वरती क्लिक करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथं बघू शकता इथं सिलेक्ट मीडिया तुम्हाला इथं ऑप्शन येईल. ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फोटोला सिलेक्ट करा आणि वरती सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो फोटो 2वरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथं सिलेक्ट मीडिया नावाचं एक तुम्हाला इथं ऑप्शन येईल. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फोटोला इथनं सिलेक्ट करा आणि वरती सिम्पली मित्रांनो इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता मी इथं वरती प्लसवरती इथं क्लिक केलेलं आहे. 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथं सिलेक्ट मीडियावरती क्लिक करून कोणताही फोटोला सिलेक्ट करा आणि वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता असे मित्रांनो इथं 5 लेअर आहेत फोटोच्या. त्या 5ही लेअरमध्ये आपल्याला इथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी एकूण इथं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे करेक्ट 3 सेकंदात जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक फोटोला ॲड करा मित्रांनो. फोटोला मित्रांनो नेक्स्ट बीटला जायचं आहे. कुठंवर आपल्या 5 लेअर आहेत तिथंपर्यंत फोटोला आपल्याला लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात मित्रांनो लास्टच्या म्हणजे बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. ह्या 5ही लेअरच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे फोटोला. फोटोवरती क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथं 20 ते 30% ठेवायची. मी इथं 20% ठेवतो. नेक्स्ट बीटला जायचं आहे. 5.24 सेकंदावर जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 5.14 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक बीटला आपल्याला एक फोटो इथनं ॲड करण्यास सुरुवात करायची आहे. तर एक फोटो मी ॲड करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. तर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मी एक इथनं फोटो ॲड करत आहे. मित्रांनो बघू शकता व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. इफेक्ट मित्रांनो मी पुढं मागं केलेले आहेत. त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ आजचा समजून जाईल प्रॉपर. तर बघू शकता एक बीटला मी एक फोटो इथनं पहिला ॲड करून घेतो. मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघत जावा. बघू शकता मी इथं बीटला एक फोटो ॲड करून घेतलेले आहेत. 2 ते 3च फोटो लास्टचे राहिलेले आहेत. ते देखील मित्रांनो मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. बघू शकता 2च फोटो राहिलेले आहेत लास्टचे. तर मी फोटो ॲड करून घेतलेले आहेत मित्रांनो. प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. तर लास्टचा फोटो मित्रांनो मी इथं ॲड करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो बघू शकता स्टार्टिंगचे जे 4 ग्रुप आहेत त्या 4ही ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आपण जे फोटो ॲड केलेले आहेत त्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे. जे आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला 4 फोटो ॲड केलेले आहेत ग्रुपच्या खाली त्या ग्रुपच्या खालच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. तर इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो थोडं स्क्रोल करायचं आहे. 5.14 सेकंदावर जायचं आहे करेक्ट. 5.14 सेकंदापासून जी हा इफेक्ट इथनं पेस्ट करायला सुरुवात करायची आहे. डबल बीट येईपर्यंत मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता डबल बीट आलेली आहे मित्रांनो. डबल बीट कुठं आहे तुम्हाला सांगतो खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो डबल बीट आहे करेक्ट
इफेक्ट 14.29 सेकंदापर्यंत आपल्याला पेस्ट करायचं आहे, म्हणजे तिथं डबल बीट आहे मित्रांनो. सिम्पली बॅक यायचं आहे, शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर डबल बीट जो यायचा 14.29 सेकंदावर जायचा आहे. डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर एक फोटो सोडायचा आहे, त्याच्यानंतरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता 14.29 सेकंदापासून जे आपल्याला एकाडिक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर एक करून मित्रांनो इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे, शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो शेवटचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जे आत्ता आपण फोटो सोडलेले आहेत त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. व्हिडिओमध्ये जेवढे देखील फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे, त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हे इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहे. तर बघू शकता मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. शेवटच्या फोटोला मित्रांनो मी हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतलेला आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगलाच आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं, स्ट्रोकला एनेबल करा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर साईज मित्रांनो करेक्ट 11 ठेवा. 11 ठेवल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण बॉर्डर ॲड केलेली आहे. तोपर्यंत प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपला मित्रांनो कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.